प्रश्न पहिला, झाडाचे वय कशावरून ठरवतात? झाडाचे वय कशावरून ठरवतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, झाडाच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावरून ठरवले जाते. प्रश्न दुसरा, आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, घन. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, घन. प्रश्न तिसरा, टिमटिंब शरीर बांधणीसाठी म्हणजेच बॉडी बिल्डिंगसाठी आवश्यक घटक आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रोटीन्स म्हणजेच प्रथिने. शरीर बांधण्यासाठी खूप आवश्यक घटक आहेत. प्रश्न चौथा, आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ग्वायटर. आयोडीनच्या कमतरतेमुळे ग्वायटर हा आजार होतो. प्रश्न पाचवा, जमिनीवरून हवेतील लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, त्रिशूल. जमिनीवरून हवेतील लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र त्रिशूल आहे. प्रश्न सहावा, शिसे या धातूचा वापर टिमटिंबसाठी होतो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दारुगोळा तयार करणे. प्रश्न सातवा, इन्सुलिन हे संप्रेरक म्हणजेच हॉर्मोन कुठल्या अवयवापासून निर्माण होतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्वादुपिंड. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्वादुपिंड. प्रश्न आठवा, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणता रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, क्लोरीन. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीन या रासायनिक मूलद्रव्याचा वापर केला जातो. प्रश्न नववा, गोबर गॅस मध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? गोबर गॅस मध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मिथेन. गोबर गॅस मध्ये मिथेन हा वायू असतो. प्रश्न 10वा, हसविणारा वायू कोणास म्हटले जाते? हसविणारा वायू कोणास म्हटले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नायट्रस ऑक्साईड. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नायट्रस ऑक्साईड. प्रश्न 11वा, मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या टिमटिंब एवढी आहे. मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या टिमटिंब एवढी आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 206. मानवी शरीरात एकूण 206 हाडे आहेत. प्रश्न 12वा, दो बूंद जिंदगी के हे कोणत्या आजार प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे? दो बूंद जिंदगी के हे पोलिओ या प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे. प्रश्न 13वा, पाण्याचा उत्कलनांक किती असतो? पाण्याचा उत्कलनांक किती असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 100 डिग्री सेल्सिअस. पाण्याचा उत्कलनांक हे 100 डिग्री सेल्सिअस इतका असतो. प्रश्न 14वा, हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? हवेचा दाब मोजण्यासाठी ऑप्शन क्रमांक डी, बॅरोमीटर. बॅरोमीटर या उपकरणाचा वापर केला जातो. प्रश्न 15वा, क्षयरोग हा रोग कशामुळे होतो? क्षयरोग हा कशामुळे होतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जीवाणू. क्षयरोग हा जीवाणूमुळे होतो.